तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी हे वक्तव्य केलंय। ओबीसींचं आरक्षण हे तसंच राहील, त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही असं ओबीसींचे नेते डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी हे विधान केलेलं आहे। सध्या मराठा आरक्षणासंदर्भात जीआर निघालेला आहे आणि त्यावर ओबीसींकडून आंदोलनं सुरू आहेत, आक्षेप घेतला जातोय। जीआरची होळी सुद्धा ठिकठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यावर आता डॉक्टर अशोक जीवतोडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही असं जीवतोडे यांनी म्हटलंय। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी। पाहूयात। आपल्या सोबत ओबीसी नेते प्राध्यापक अशोक जीवतोडे आहे। त्यांना आपण विचारणार आहोत की मला एक सांगा की जे काल आंदोलन समाप्त झालेलं आहे त्याच्यामुळे मराठामध्ये आनंद आहे, पण ओबीसी मध्ये कुठं ना कुठं काहीतरी घाबरल्यासारखं किंवा अनेक नेते काही वेगळं होईल म्हणून असंही करतात। तुम्ही एक ओबीसी नेता आहे, तुमच्या काय म्हणणं? बघा, आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो जीआर काल काढला हैदराबाद गॅझेटियरचा संबंध देऊन, त्या अनुषंगाने आम्ही विदर्भातील सर्व ओबीसी मंडळी खुश आहोत। कुठेही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांचं समाधान करण्याचं कार्य या महायुती सरकारने केलं आहे। त्यामुळे मराठा समाज जसा आनंदित झाला आहे, त्याचबरोबर शंका कुशंका घेऊन ओबीसी समाज आजपर्यंत होता। मात्र जीआर जसा सर्व ओबीसी नेत्यांच्या हातात आला, माझ्याही हातामध्ये आहे, त्या जीआरचं वाचन केलं, कायदेतज्ञांशी आम्ही सविस्तर बोललो आणि त्यातून आम्हाला असं दिसून आलं की कोणतीही नवीन प्रचलित कार्यपद्धती या ठिकाणी नमूद केली नाही। नक्कीच ओबीसी समाज खुश आहे, परंतु मराठा हे पूर्णपणे कुणबी आहे असे प्रमाणपत्र दिले जायचे बोलले जात आहे, ज्याच्यावर कुठंतरी शब्दांचा छल दिसून येतो। जरांगे पाटलांची मागणी मला वाटते सरसकट मराठ्यांना म्हणण्यापेक्षा त्यांनी असं म्हणायला पाहिजे, ज्या कुणब्यांना प्रमाणपत्र जात नाही त्यांना प्रमाणपत्र मिळण्याची त्यांची मागणी असावी असं मी म्हणतो। नक्कीच आपण बघितलं की देवेंद्र फडणवीस यांनी जे प्रक्रिया आहे हे सुलभ केल्याचं प्राध्यापक अशोक जीवतोडे यांचं म्हणणं आहे। अनवर शेख, जय महाराष्ट्र, चंद्रपूर।